नमस्कार. ग्रामपंचायत कमिटी दापोडे यांच्या वतीने श्री गणेश मकर सजावट स्पर्धा 2024 नुकतंच आयोजन करण्यात आलं होतं. हे आयोजन दापोडे गावचे प्रथम नागरिक विद्यमान सरपंच श्री विजय गोपीनाथ पाटील, उपसरपंच श्री दत्ता दशरथ पाटील, सदस्य मोहन सुकीर पाटील, सदस्य श्री विकी चंद्रकांत पाटील, सदस्य श्रीमती संध्या गणेश पाटील, सदस्य सौ कविता संतोष पाटील यांच्या माध्यमातून करण्यात आलं होतं. हे आयोजन बुधवार दिनांक 11/9/2000 रोजी करण्यात आले असून या स्पर्धेचे निरीक्षक म्हणून माननीय श्री संदीप गोरिवले सर, गुरुकुल आर्ट स्टुडिओ, हिरानंदिनी इस्टेट ठाणे, मुरलीधर जनार्दन चांदीवडे, गुरुकुल आर्ट स्टुडिओ अध्यक्ष श्री ऊर्जा फाउंडेशन ठाणे यांनी केले. स्पर्धेचे नियोजन व समारोप वरिष्ठ लिपिक श्री दुर्वन विठ्ठल पाटील यांनी केले. तर चला पाहूया दापोडे गावातील विविध गणपती बाप्पांचं मखर सजावट स्पर्धेचं हे केलेलं सुंदर चित्रीकरण. आपल्या परंपरेला अनुसरून आम्ही यावर्षीही विषय निवडला आहे, पाण्याविना नाही प्राण, पाण्याचे तू महत्व जाण. पृथ्वीवर एकूण 70% पाणी आहे, म्हणून आपली पृथ्वी अवकाशातून निळ्या रंगाची दिसते. आपण आपल्या ग्रामीण भागात दिसून येते. खासगी सर्वेक्षणानुसार ग्रामीण स्त्रियांना 2 हुंडा पाण्यासाठी 4 ते 5 किलोमीटर अंतरावर जावं लागतं. म्हणजेच वर्षाचे 1400 की इतक्या प्रमाणात बोरवेल खोदल्या जातात की जणू भूमीची अक्षरशः चाळणी केली आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग योजना सुरू झाली. त्याच पाण्याचा वापर आपली वाहनं धुण्यासाठी व झाडांसाठी करतात. त्यामुळे एकीकडे शहरात हजारो लिटर पाण्याची उधळण करून रंगपंचमी साजरी केली जाते, तर दुसरीकडे गाव तरी अजूनही पाण्याचे महत्व आपल्या लक्षात आलेले नाही. घरात 24 तास ग्रामपंचायत दापोडेच्या वतीने गणेश मकर सजावट स्पर्धा 2024 आणि आजच्या स्पर्धेचे निरीक्षक करण्याकरता आम्ही संपूर्ण दापोडे गावामध्ये आलेलो आहोत. खरोखरच हा कार्यक्रम दरवर्षी ग्रामपंचायतच्या वतीने घेतला जातो. यावर्षी देखील दापोडे ग्रामपंचायतचे व दापोडे गावचे प्रथम नागरिक विद्यमान सरपंच सन्माननीय विजय गोपीनाथ पाटील साहेब, उपसरपंच सन्माननीय दत्ता दशरथ पाटील साहेब, ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय मोहन सुकीर पाटील, ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय विकी चंद्रकांत पाटील, ग्रामपंचायत सदस्य श्रीमती संध्या गणेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य सौ कविता संतोष पाटील व संपूर्ण ग्रामपंचायतच्या वतीने ही स्पर्धा आयोजित केली जाते. आणि आज या स्पर्धेचे निरीक्षण आणि खरोखरच आम्हाला नेहमीच ज्यांचं परीक्षण मोठं अनमोल असते असे आमच्या विनंतीला मान देऊन सन्माननीय संदीप सकाराम गोरविले सर, आर्टिस्ट अँड फाउंडर ऑफ गुरुकुल आर्ट स्टुडिओ, हिरानंदिनी इस्टेट ठाणे इथून ते आलेले आहे. नमस्कार. आज दापोडे गावात मी गेली 3 वर्ष येतोय आणि बघतो इकडचा उत्साह बघतो. दरवर्षी तेवढ्याच उत्साहाने लोक स्पर्धेमध्ये सामील होत आहेत आणि खूप चांगले चांगले विषय मांडले जात आहेत. आपले स्वतःचे सुद्धा डोळे उघडण्यासारखी म्हणजे संकल्पना खूप सुंदर आहे, आवश्यक आहे, सगळ्यांसाठी गरजेची आहे अशा पद्धतीची मांडणी आहे. आणि ओव्हरऑल जितकं पाहिलंय बऱ्याच लोकांनी आपलं काय त्याला म्हणतात ते मनापासून त्याची मांडणी केलेली आहे खूप छानपैकी. आणि हा उत्साह असं उत्तरोत्तर वाढत जावं अशा पद्धतीचे स्पर्धा होत राहो, त्याच्यामुळे बाकीच्यांना चालना मिळते. आणि अशा पद्धतीने लोक प्रयत्न करतात की जितकं चांगलं करता येईल, चांगलं सादरीकरण करता येईल असं प्रयत्न सगळ्यांचा चालला आहे. आणि दापोडे ग्रामपंचायतीचे मी आभार मानतो की अशा पद्धतीचं सगळीकडे सादरीकरण व्हायला हवं आहे. माझंही दुसऱ्यांदा आलो इथे परीक्षणासाठी. आणि खरोखर जसं संदीप म्हणाला तसं की खूपदा परीक्षणासाठी जातो आम्ही, म्हणजे दिवाळीमध्ये पण गडकिल्ले असतील, गणपतीमध्ये पण इकडचा जो विषय आहे तो वेगळा एवढ्यासाठीच ठरतो की लोकांना वेळ काढून ते डेकोरेशन करतात.
म्हणजे सांगायचं झालं, आता ह्या डेकोरेशन बद्दल बोलायचं झालं ना, जसं मी मगाशी म्हणलं, हे आउटस्टँडिंगच आहे. म्हणजे याच्यामध्ये ना पूर्णपणे एक सामाजिक संदेश दिला आहेच, त्याचबरोबर ना प्रत्येकाने काय करायला पाहिजे पाण्याच्या संदर्भामध्ये त्याची जागरूकता, म्हणजे ज्या व्यक्तीने ह्याच्यामध्ये भाग घेतला असेल तो तरी ॲटलिस्ट त्या पाण्याची बचत डेफिनेटली करेल, कारण का ते त्या प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व आहेत. म्हणून एवढंच सांगेन की अशा पद्धतीच्या स्पर्धा दापोडे ग्रामपंचायतीमध्ये किंवा आजूबाजूच्या गावामध्ये व्हायला हव्यात, जेणेकरून त्यातले कलाकारांना चालना मिळेल. त्याच्यानंतर असे विषय जेव्हा समोर येतील त्यावेळेला एक जागरूकता समाजामध्ये तयार होईल. तर मी तर एवढं म्हणेन की आता कसं आहे की हे एकच आम्हाला सापडलं की जे आउटस्टँडिंग आहे. माझं तुम्हाला या आत्ताच्या मंचावरून एकच सांगणं आहे की खूप जणांनी अजून भाग घ्यावा. पूर्ण दिवस गेला परीक्षणामध्ये तरी चालेल, पण त्या लेवलचं म्हणजे इथे ते पोटेन्शियल आहे, कारण का आम्ही याच्यापेक्षा पण जास्त मागच्या वेळेला आपण हे केले होते, परीक्षण केले होते. तर जास्तीत जास्त लोकांनी भाग घ्यावा. खूप चांगले इथले जे सदस्य आहेत किंवा सरपंच म्हणा, उपसरपंच म्हणा, किंवा जे काही कारभार पाहतात या इथल्या विभागाचा, ते सगळेजण विजनरी आहेत. आणि डेफिनेटली की याच्यातून दापोडा गावचा विकास तर डेफिनेटली होतच आहे, पण मेन म्हणजे कलेला हे तुम्ही ज्या पद्धतीने अधिष्ठान मिळवून देताय आणि आमच्यासारख्या कलावंतांना येऊन जो इथे मान देताय त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक आभार.